नमस्कार पंढरपूरकर. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणूक विश्लेषण कार्यक्रम करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे पंढरपूर शहरातील होणारा कॉरिडॉर. या प्रस्तावित कॉरिडॉरच्या चर्चेसाठी आपल्या सोबत असणार आहेत हिंदू महासभेचे राज्याचे उपाध्यक्ष अभय इजगावकर सर, त्याचबरोबर कॉरिडॉर या समितीमधले प्रमुख आहेत व्यंकटेश कुलकर्णी. आणि या दोघांसोबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र मोहनरावजी डावरे सर, दुसरे माझे सहकारी मित्र आहेत मोहनरावजी कोरे सर. माझा पहिला प्रश्न असेल इजगावकर सरांना. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये कॉरिडॉरचा मुद्दा अतिशय गाजतो दोन्ही बाजूनी, सत्ताधारी बाजूनी आणि विरोधी बाजूनी. तुमची नेमकी काय भूमिका आहे, काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत? आम्ही कॉरिडॉरच्या 100% विरोधी आहोत. कॉरिडॉरची काही एक गरज नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शिर्डीला आपल्यापेक्षा जास्त भाविक येतात, परंतु विखे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की शिर्डीला कॉरिडॉरची गरज नाही. तसं आमचं मत आहे. पंढरपूरच्या आमच्या नेत्यांनी सुद्धा कॉरिडॉरची काही गरज नाही हे ठामपणे सांगायला पाहिजे. रस्ता रुंदीचा जो विषय आहे तो यापूर्वी झालेला आहे आणि त्यातही अजून वाढवायचा असेल तर पंढरपूर शहराची पुन्हा एक विकास योजना आलेली होती. त्या विकास योजनेमध्ये हा महत्वाचा कॉरिडॉरग्रस्त जो भाग आहे, मेन रस्ता जो आहे चौफाळा ते माधवार चौक, हा सध्या विद्यमान 12 मीटर आहे. तो जास्तीत जास्त 18 मीटर करायला सुचवलेला होता. असा असताना त्या शहर विकास योजनेत नव्याने दुरुस्ती आणून हा एकदम 100-150 मीटरचा कॉरिडॉर होणं एक प्रकारे एक पंढरपूर शहराचा हृदय भाग आहे. हा विठ्ठल मंदिराच्या शेजारचा भाग म्हणजे शहराचा हृदय भाग आहे आणि या हृदय भागावरच गाला घातला जातोय. त्यामुळं याची काही एक आवश्यकता नाही. केवळ आम्ही पंढरपूरसाठी काहीतरी केलं किंवा उज्जैनचं काशीचा कॉरिडॉर केला अशा प्रकारे आमच्या मुख्यमंत्री साहेबांना असं दाखवायचं की मी सुद्धा काहीतरी केलं म्हणून ही कॉरिडॉरचा घाट घालण्यात आलेला आहे. याची काही आवश्यकता नाही. आपण उल्लेख केला शिर्डीला विखे पाटलांनी कॉरिडॉरला विरोध केला, कॉरिडॉर नको म्हणून सांगितलं आणि तिथं झालं नाही. पंढरपूरच्या नेतृत्वानं कॉरिडॉरला विरोध केला आहे का समर्थन दिले? पंढरपूरच्या नेतृत्वाने कॉरिडॉरला विरोध केलेला नाही, उलट समर्थन दिलेलं आहे. आणि आम्हाला असं ऐकण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या नेत्यांना असं विचारलेलं होतं की बाबा कॉरिडॉर बाबत काय आहे, तर नेत्यांनी मी सगळ्यांना तयार करतो असे आश्वासन दिलेले होते. परंतु प्रत्यक्षामध्ये इथली स्थानिक जनता या विषयावर त्यांच्याशी सहमत नाही, कारण प्रत्येकाच्या घरादाराचा प्रश्न आहे हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सगळा मंदिर भाग जो आहे हा भाविकांच्या हिताचे उद्योग व्यवसाय करणार आहे. इथली जी घरं आहेत या घरामध्ये भाविकाला 30 रुपये 40 रुपये 50 रुपये मध्ये एक दिवस राहता येतं आणि ह्यात दोघांचंही काम भागतं आणि हे लॉजिंग भाडं स्वरूपात मिळत नसतं. ही त्या भटजीला किंवा ती घर मालक कोण कुठल्याही जातीचा असू दे त्याला ती प्रेमाची भेट किंवा दक्षिणा म्हणून देऊन जातो तो वारकरी. त्यामुळे लोकांचा विरोध होता. नेत्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली नाही. त्यामुळं जनतेचा पूर्ण विरोध आहे, आजही विरोध आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा याचा विरोध आहे आणि हा दिसणार आहे विरोध. माझा प्रश्न कुलकर्णी सरांना असणार आहे. पंढरपूरमध्ये 10-20 वर्षापूर्वी येणारी भाविकांची संख्या आणि आता अलीकडे वाढती संख्या पाहता पंढरपूर शहरामध्ये रस्ते कमी पडत आहेत, वारकऱ्यांसाठी ज्या मूलभूत सोयी सुविधा कमी पडत आहेत, अशा पद्धतीच्या तक्रारी पण होत आहेत. मग पंढरपूर शहराचा जर समजा विकास करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे? 100% बरोबर. तुमचा प्रश्नच भारी आहे. तुमचा प्रश्नच ही चांगला आहे की बाबा इथं पण वारकऱ्याला अडचणी आहेत, इथं पण वारकऱ्याला अडचणी आहेत आणि त्या पण सॉल्व्ह केल्या पाहिजेत. पण त्याचं उत्तर आमचे 1100 घरं पाडणं हे असं नाहीये. आमचे 1100 घरं पाडणं म्हणजे वारकऱ्याचा प्रश्न सुटणार आहेत का? तर अजिबात नाहीये. तर नदी पलीकडे डेव्हलपमेंट करावी, शासकीय मोकळ्या जागा आहेत भरपूर, तिथं त्यांनी डेव्हलपमेंट करावी. अजून म्हणलं तर जी काय शासकीय योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा. मंदिर परिसरात नो व्हेकल झोन करावा. अजून म्हणलं तर अतिक्रमण मुक्त पंढरपूर करावं. ही अनेक त्याच्यावरची उपाय आहेत अशी वारकऱ्याला फायदे देऊ शकतो. वारकऱ्याचे प्रश्नच वेगळे आहेत. आमचा तर स्पष्ट आरोप असा आहे की भाजप शासन इथं पंढरपुरात कॉरिडॉर करायच्या म्हणण्यात
दिशाभूल करते सगळ्यांची की वारका इथं कुठलं तर आंतरराष्ट्रीय काहीतरी मोठं होईल, भारी होईल. वारकऱ्याचे प्रश्नच वेगळे आहेत. इथं दर्शन मंडप व्यवस्थित आहेत का? नाही आहेत. पार्किंग व्यवस्थित आहे का? नाही आहे. भक्त निवास आहेत का? भरपूर मोठ्या प्रमाणात. आता आषाढी वारीत 28 लाख लोक येणार आहेत. तर पुढच्या भविष्यात 20-30 वर्षानंतर ही 40-45 लाख आकडा जाईल. मग त्याचे एवढे भक्त निवास आहेत का? त्याचं नदीला पाणी आहे का? चेंजिंग रूम आहेत का? स्वच्छतागृह आहेत का? दर्शन मंडप आहे का? पार्किंग आहे का? वारकरी सुविधा केंद्र व्यवस्थित आहेत का? ही प्रश्न सोडवायच्या ऐवजी ती आमचे घर पाडून मंदिराभोवती शो कशाला करताय तुम्ही? आमचा ही मुळात प्रश्न आहे. ही काही शो करण्याचं ठिकाण नाही. ही धार्मिक केंद्र आहे. तर इथं शो करू नका असं आमचं म्हणणं आहे. आता आपण उल्लेख केला की 28 लाख 30 लाख लोक आले, भविष्यात 40 लाख लोक येतील आणि मंदिर परिसरातील एकूण रस्ते बघितले, इथली 100, 200, 300 वर्षाची जुनी घरं बघितली, तर ह्या गर्दीला भविष्यात काय एखादी दुर्घटना घडली तर ह्याला कंट्रोल कसं करणार? त्याला पर्याय काय? हा, उलट तुमचा प्रश्न ही पण बरोबर आहे प्रश्न की बाबा इथं जर जागा नसेल आणि 40 लाख लोक जर भविष्यात येणार असतील तर त्याची कसं काय सोय आहे? तर आमचं म्हणणं आहे ह्याचं उत्तर पण ही कॉरिडॉर नाही आहे. कारण यांचा जर प्लॅन बघितला, आम्हाला एक प्लॅन दिलाय त्यांनी, आराखडा ढोबळ प्लॅन आहे, त्यांचा जर अभ्यास केला तर तिथं मंदिरापाशी गर्दी उलट वाढणार आहे, कमी वाढणार नाही. आतोनात गर्दी होणार आहे. उलट भविष्यात वारकऱ्यांची चेंगराचेंगरी होईल असा ही प्लॅन आहे. आम्ही तीच म्हणतोय. आणि त्याच्या पुढचं जाऊन मी एक आरोप करतोय यांच्यावर, आणि मी जाहीर आरोप करतोय की भविष्यामध्ये मंदिर सुरक्षेत धोके देते. या आतोनात गर्दीमुळे मंदिर सुरक्षेत धोके देते. जी काशी कॉरिडॉर म्हणलं, काशीच्या मंदिरात बाहेर बोळत आहेत सगळे. का ठेवले? तर मंदिराच्या आत आणि मंदिराच्या बाहेर आतोनात गर्दी होऊ नये म्हणून ठेवलेली आहेत ती बोळ. इतर का तुम्ही तसं करत नाही? नदीच्या पलीकडे तुम्ही घ्या, गर्दी न्या. प्रयाग कुंभमेळा आज 9 कोटी लोक तिथं आले होते आणि एका महिन्यामध्ये जवळ 60 कोटी लोक आले होते भारतातले. त्यांनी सगळी सोय नदीच्या पलीकडे केली होती म्हणून यशस्वी झालाय ती. आमचंही म्हणणं ते आहे की तुम्ही नदी पलीकडे डेव्हलपमेंट करा असं आमचं म्हणणं आहे. पंढरपुरात आता राबवलं जात असलेल्या कॉरिडॉरच्या जी काही तुम्ही सांगितलं 1100 मालमत्ता त्यात बाधित आहे. तर प्रशासनाचं किंवा स्थानिक नेतृत्वाचं असं म्हणणं आहे की 80% लोक त्यांनी तयार आहे आणि जी काही 20% लोक विरोध करतात केवळ वाढीव भरपाई मिळेल म्हणून त्यांची हे आहे, विरोध आहे. तर त्याच्यावर मार्ग म्हणून आणखी वाढीव भरपाई देऊन किंवा कॉरिडॉर लादण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे का? असं काय त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की इथली लोक तयार नाही आहेत. त्यांना एक तर खोटी बातमी देऊन तयार केलं जाते की आम्ही त्यांना पैसे देऊ, आम्ही तुमचं पुनर्वसन करू, आम्ही तुम्हाला हे करू. इथली लोक अजिबात तयार नाही आहेत. उलट आमचं म्हणणं 10% लोकच तयार आहेत. 90% लोकांनी विरोध दाखवलाय. आम्ही एक अभिरूप मतदान घेतलं होतं, त्यात त्या लोकांनी दाखवलेलं आहे. हरकती किती आमच्या लोकांनी नोंदवल्यात नगरपालिकेत ती बघा. हरकती भरपूर नोंदवलेल्या आहेत आम्ही सगळ्यांनी. सहमती बी दिली ना? 80% लोकांनी लेखी सह्या दिल्या काय? नाही, ती सगळी दिशाभूल आहे. महाराष्ट्र शासन दिशाभूल का करताय आम्हाला माहित नाही. खरं म्हणजे आमची अशी इच्छा आहे की पंढरपूर कॉरिडॉर नियोजन समिती करावी. त्या समितीमध्ये 1-2-3 महाराज लोक बाधित अभ्यासू ही घेऊन एक चांगला प्रोजेक्ट तयार करून सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवावं त्यांनी, आणि मग हा प्रोजेक्ट पुढे घ्यावा. महाराष्ट्र शासन गुपचूप आणि हळूवारपणे का न सगळ्याला कळू देता हा प्रोजेक्ट पुढे नेते हे आम्हाला कळलेलं कोड आहे. माझा प्रश्न जबाबदार सरांना आहे. आपण कॉरिडॉर कृती समिती स्थापन करून या माध्यमातून राज्य शासनाकडे एक कॉरिडॉर कसा असावा असं एक आपण प्रस्ताव दिलाय. काय तो नेमका प्रस्ताव? सर्वप्रथम आमच्यातली जी एक सहयोगी संस्था आहे कायम चालणारी वारकरी पाईक संघ म्हणून, त्यांनी एक आराखडा तयार करतात. सरकारचा जसा आराखडा आहे तसा कुठं काय करावा असा एक आराखडा तयार केलेला होता आणि तो आराखडा माननीय जिल्हाधिकारी साहेबांपुढे दिलेला होता. आता जिल्हाधिकारी साहेब म्हणतील की तुमच्यातल्या काही गोष्टी आम्ही ह्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपलं सर्वप्रथम असं म्हणणं आहे की सरकारच्या ज्या मोकळ्या जागा आहेत पंढरपुरामध्ये अभ्यास जर केला तर इतक्या मोकळ्या जागा पडीक आहेत आणि त्या बिगर उपयोगाच्या पडीक आहेत. आणि हे उपजिल्हाधिकारी देशमुख साहेब यांना आम्ही हिंडवून दाखवलेले आहेत. उदाहरणापुरतं सांगतो की पहिलंच 2च गोष्टी मी सांगतो या ठिकाणी. एक मध्यवर्ती भाविक सुविधा केंद्राची फार मोठी आवश्यकता आहे. जेव्हा 4 चाकीनं मनुष्य येतो
त्यावेळेला त्याला कुठे तर आपलं वाहन पार्किंग करावं लागतं. त्यानंतर त्या माणसाला आपली समजा बसने किंवा रेल्वेने आला, सिंगल आला तर आपली पिशवी, बॅग, मोबाईल कुठेतरी ठेवून चप्पल दर्शनाला जावं लागतं. त्यानंतर अजूनही काही गोष्टी असतात. उद्या टोकन दर्शन सुरू होणार आहे. त्या टोकन दर्शनचं काउंटर कुठेतरी चालू करावं लागणार आहे. ह्या सगळ्यासाठी आम्ही एक अशी योजना सुचवली होती. 20 वर्ष झालं सुचवते. 2005 साली जवळजवळ 1600 हरकती आम्ही नगरविकास योजनेला दिलेल्या होत्या. त्यात ही मागणी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौकामध्ये जिजामाता उद्यान आहे, टिळक स्मारक मंदिरचं भलं मोठं पटांगण आहे आणि खादी ग्रामोद्योग नावाच्या संस्थेचं एक भलं मोठं ओस पडलेली जागा आहे. या तीनही जागा गेल्या 40 वर्षांमध्ये अक्षरशः बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. आज थोडीशी सुधारणा ती जिजामाता बागेची झाली आहे, ती खरं करायला नाही पाहिजे होती. कारण गावाच्या हिशोबाने बाग जर सगळ्यात महत्वाची असेल तर ती पद्मावती उद्यान आहे. पद्मावती उद्यानही गेले 7-8 वर्ष बंद ठेवलेलं आहे काही कारण नसताना. तर ह्या जागेवर जर मध्यवर्ती भाविक सुविधा केंद्र नावाचा जर प्रकार केला तर सरकारला दुसरं काय करायची गरज नाही. दर्शन मंडप सुद्धा तिथं होईल, अन्नछत्र सुद्धा तिथं होईल. 10 मजली बिल्डिंग केली तर 3 मजली तिथं पार्किंग करता येईल. आज लोकांना पार्किंगला हुडकत जावं लागतं. शिवाजी चौकामध्ये जर आपण उभारलो, चौपाळ्यामध्ये उभारलो आणि एका भाविकाने विचारलं पार्किंग कुठं आहे तर सांगायला लाज वाटते. तुझ्या नशिबानं कुठं मिळालं तिथे लावावं असं म्हणावं लागतं. हे सगळं एकवट पाहण्यासारखं आहे. तर या ठिकाणी व्हावं. दुसरा जो सांस्कृतिक किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं जी तुम्हाला करायचं आहे केंद्र, ते यमाई तलावाचा 200 एकर परिसर मोकळा. यमाई तलावाच्या 1% जागेमध्ये याच मुख्यमंत्र्यांच्या एका सहकार्याने, मनगुंटीवार साहेब त्यांचं नाव, वनमंत्री असताना त्यांनी तुळशीवनाचा प्रकल्प उभा केला. त्याला फक्त 1% जागा वापरली गेलेली आहे. तर तो प्रकल्प आज भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा ठरलाय. शेगावची 10 आनंदसागर प्रकल्प घालावे असा मोठा प्रकल्प या यमाई तलावावर होऊ शकतो. आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावरनं तुम्ही तीर्थक्षेत्र न्यायचं असेल तर तो वापरावा. तिथून एखादा स्कायवॉक जर काढला तर अवघ्या 1.5 किलोमीटरवर मंदिर आहे. वॉकिंग डिस्टन्स जवळजवळ 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. या ठिकाणी करता येईल. असे कुठलेही प्रकल्प करायला सरकार तयार नाही. एकच फुल डोक्यात घेऊन बसलेला आहे, कॉरिडॉर. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं सरकारनं नियोजन केलेलं दिसतंय. 65 एकर डेव्हलप केलं, तिकडे बऱ्यापैकी आता गर्दी गायवट झाली. आणि तुम्ही जे काही सांगितली जागा, टिळक स्मारक असेल, जिजामाता उद्यान असेल, आता टिळक स्मारकमध्ये पण त्यांचं प्लॅनिंग दिसतंय आराखड्यामध्ये, किंवा त्या खादी ग्रामोद्योगाच्या जागेत पण तिने आता पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. भविष्यात काय होऊ शकतं. पण महत्वाचा मुद्दा कॉरिडॉरच्या अनुषंगाने हा येतो की मंदिर परिसरात जी गर्दी होती त्याला कंट्रोल करणं अशक्य होते. आपण स्वतः ह्या भागात आता सर्वांचा वावर आहे तुमचा, तुम्ही पिढ्यानपिढ्या येत आहेत. लोकांना चालणं मुश्किल होतं. एकादशीच्या दिवशी श्वास सुद्धा गुदमरतो, अशी गर्दी होती. त्याच्यामुळे हे लक्षात घेऊन शासन जर आराखडा करत असेल, जर कॉरिडॉर असेल, तर मग विरोध करण्यात काय तुम्ही पर्याय काय देणार? हेच आम्ही म्हणतो, गर्दीचं विकेंद्रीकरण होण्यासाठी अन्यत्र व्यवस्था करावी लागते. ही आपण सगळे बऱ्याच ठिकाणी जत्रा यात्रांना जातो. आपण जरा नीट बारकाईने बघा. बऱ्याच जत्रा आणि यात्रा तीर्थक्षेत्रामध्ये देऊळ एका बाजूला असतं आणि बाजार एकडा असतो. आपलं शिकार शिंगणापूरला देववर आहे, बाजार खाली जाडीत आहे. येरमाळा आपला सगळ्याला माहित आहे, येडाई देवी आहे. देवी डोंगरावर आहे, जत्रा काळ्या रानात भरते. तसं ही जी पूर्वजांना आपल्या कळत होतं, ज्यांना आपण येडे म्हणून नाव ठेवतो आपल्या पूर्वजांना, त्या पूर्वजांनाही दूरदृष्टी होती. पण आता आम्हालाही दूरदृष्टी नाही. म्हणून ह्या गोष्टी बाहेर केल्या पाहिजेत. त्यामुळं गर्दी विभागली जाईल आणि गर्दीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. ती कॉरिडॉरमुळे गर्दीचं केंद्रीकरण होणार आहे. कॉरिडॉरमध्ये ह्यांनी निवासी खोल्याचं काय नियोजन केलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये निवासी खोल्या बाहेरच्या बाजूला पाहिजेत, मंदिराच्या इतक्या. आणि पार्किंग दाखवलेलं आहे. पार्किंग सुद्धा मंदिरापासून एक 10 मिनिटं चालत अंतराच्या पलीकडे पाहिजे. पंढरपूर येणारा भाविक, प्रत्येक भाविक हा विठ्ठल दर्शनासाठी येतो. त्याच्यामुळे साहजिक आहे की तो इथंच येणार. विकेंद्रीकरण तुम्ही जे म्हणताय ते विकेंद्रीकरण कसं शक्य आहे? त्याला जर इथंच यायचं आणि दर्शनच घ्यायचं आहे, तुम्ही त्यांना कसं अडवणार? आज सुद्धा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला त्या भाविकाला चालत स्मशानभूमीत जावं लागतं आणि तिथून त्या लोखंडी पुलावरनं देवळात यावं लागतं. ह्याऐवजी चांगल्या ठिकाणात त्यांना घाला आणि तसं देवळात येतील
तसंच बाहेर काढायचं स्कायवॉक वेगळा करा. विकेंद्रीकरण होणं काहीच अशक्य नाही. ह्यासाठीच एक काहीतरी विचार मंथन झालं पाहिजे यासाठी, आणि तेच विचार मंथन नाही. सरकारी अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही बाधित आहात, तुम्ही फक्त मोबाईलवरती बोला, आम्हाला ज्ञान शिकवायला तुम्ही जाऊ नका. ही असं आम्हाला आमच्या शहराचं कसं हित व्हावं किंवा आमच्या देवाचा कसा दरबार खोलून दिसावा ही सांगायचं जर आम्हाला अधिकार नसेल तर ही हुकुमशाही झाली. नाही, त्याच्या पुढचं तुम्ही प्रश्न म्हटला त्या अनुषंगाने मी बोलतो तुम्हाला की शासन मंदिरापाशी भक्ती निवास करण्याचा घाट घालते. अहो, आपलं देवस्थान इतकं मोठं आहे की काय गोंधळ देवस्थान आहे का? देवस्थानापाशी भक्ती निवास आणायला सुरक्षा वगैरे काय आहे का नाही त्या मंदिराची? काय प्रकार? सगळी गर्दी मंदिरापाशी आणून काय उपयोग होणार आहे त्याचा? त्यासाठी चर्चा करणं गरजेचं आहे. चर्चेलाच कोण तयार नाहीये. आणि हा कॉरिडॉर एखाद्या वेळेस बरोबर झाला असता जर इथं वाऱ्या नसल्या असत्या तर ह्या वाऱ्यामध्ये ह्या कॉरिडॉरचा काय उपयोग आहे? काही उपयोग होणार नाही. मी आता इतका कॉम्प्लेक्स विषय, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जर समजा आपण एक घर बांधलं, घर सगळ्या सुविधा केल्या, त्यात एक सुद्धा आपण सगळ्या भारी एक नंबर घर बांधलं, पण त्या घरामध्ये एक 500 लोकांना घराला सांगितलं जाऊन राहा, तर कोणाला एकाला तर उपयोग होईल का त्या घराचा, सुविधेचा, लक्झरीपणाचा? तीच इथं होणार आहे. तुम्ही केलेल्या शोचा त्या आलेले 20 लाख वर्करांना काय फायदा होणार आहे? त्यांचे प्रश्न सोडवायला प्रयत्न करा, ऑटोमॅटिक भव्य दिव्य होईल. आमचा तर असा अभ्यास आहे, सगळ्यात भारी देवस्थान होणार आहे भारतात, सगळ्यात भारी देवस्थान. चर्चा करायला पाहिजे, चर्चाच करत नाहीत. असं कॉरिडॉरची चर्चा सुरू असतानाच श्री विठ्ठल रुक्मिणी संरक्षण समितीचे प्रमुख गणेशजी लंके आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. ही चर्चा आता आपण अशीच पुढे ठेवणार आहे. कुलकर्णी सर, आपण सांगत होता मागाच्या मुद्द्यावरती कंटिन्यू करू. महाराष्ट्र शासन आम्हाला सांगतंय की विश्वासात घेऊ. आज वर्ष झालं म्हणते प्रत्येक नेते, आम्ही विश्वासात घेऊ, आम्ही विचारल्याशिवाय काही करणार नाही आणि आम्ही सगळ्यांना योग्य पुनर्वसन त्यांचं करू. मुळात म्हणजे यांनी विश्वासात घ्यायचं म्हणजे काय? आमच्यापर्यंत आजपर्यंत एकही नेता आलेला नाहीये भाजपचा, शासनामधलं कोणी प्रतिनिधी आलेलं नाहीये. कुठनं कसला विश्वास घेणार? आम्हाला का अंधारात ट्यून करताय? इथल्या लोकांचे बीपी वाढलेले आहेत, इथल्या लोकांचे शुगर वाढलेले आहेत. तुम्ही त्यांचा विचार करताय का नाही? नुसतंच विश्वासात घेऊन करणार, तुमच्या मनासारखं झाल्याशिवाय पुढे करणार नाही. आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही का प्रोजेक्ट पूर्ण करताय? आमचा प्रश्न आहे. खरं म्हणजे वृंदावनमध्ये बघा, मुख्यमंत्र्यांचे सचिव सुद्धा त्यांना भेटले. इथं महाराष्ट्र शासनाचे कोणतेही नेते येऊन भेटले नाहीत, प्रतिनिधी येऊन भेटले नाहीत, सचिव आले नाहीत आम्हाला बोलायला. मुख्यमंत्र्यांच्या आम्ही भेटी मागायला वेळ मागितला, त्यांनी पण आम्हाला बोलायला तयार नाहीत. एवढा अंधारात ठेवून तुम्ही का प्रोजेक्ट पुढे करता? आमचा प्रश्न आहे त्यांना. सध्या पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि मंदिर परिसरात राहणारा बहुतांश नागरिक हिंदू महासभा किंवा बीजेपीचे समर्थन करणार आहे. तर या निवडणुकीत तुमचा मुद्दा न ऐकल्याचा फटका बसेल किंवा तुमची ताकद दाखवणार का त्यांना? आम्ही आता 100% लोक संतप्त आहेत. लोक मतदानात तर त्यांची दाखवतीलच, नाही असं नाही. मूळ म्हणजे आम्ही जर मतदान त्यांना भाजपला केलं, आमच्या लोकांनी केलं, तर सरळ सरळ मेसेज अर्थ जाईल ना की या कॉरिडॉरला आमचं समर्थन आहे. लोक सुज्ञ आहेत. या निवडणुकीत 100% आपलं मत नोंदवतील. अनेक प्रश्न आहेत. आमचा कॉरिडॉरचा मुख्य प्रश्न आहे. पंढरपुरात सगळी धूळ आहे. काय भाजप शासन काय नुसतं पंढरपुरातील लोकांना धुळीनं मारायचा विचार आहे का? काय एक रस्ता केला तर 7-8 महिने पंढरपुरातली धूळ जाई नाही, तर या आमच्या 1100 घरं पाडल्यावर पंढरपूरचे 10 वर्ष धूळ जाणार नाही की? किती मोठा मुद्दा आहे. असा आमचे अनेक प्रश्न आहेत. कॉरिडॉरचा विषय नगरपालिका निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळा नगरसेवक पद जे आहे तो कोणाचा तर पाहुणा रावळा मित्र असा असतो जरा, आणि त्यामुळं आणि बाधितांपैकी आमच्या कृती समितीतले काही लोक उभारलेले आहेत. आमच्या वैष्णवी वैभव बडवे ह्या तीर्थक्षेत्र समितीकडून उतरलेले आहेत मैदानात. अजूनही काही लोक इकडनं तिकडनं उभारलेले आहेत. ह्यात साधारण असं नॅरेटिव्ह असं दिसतोय सध्या की मेंबर तुझसे वैर नाही, प्रेसिडेंट तेरी खैर नाही. म्हणजे जरी मेंबर केला आपल्या पाहुण्यारावळ्या नात्यागोत्यातल्या माणसाला जरी मतं दिली तर नगराध्यक्ष पदाला बाधित भागातून फार मोठा विरोध दिसणार आहे. या ठिकाणी आपल्या चर्चेमध्ये नुकतेच सहभागी झालेले गणेश लंकेजी आहेत. त्यांना माझा प्रश्न असणार आहे की गणेशजी,
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शासनाच्या आता ताब्यात आहे. पूर्वी बडवे उत्पाद सेवाधारी यांच्याकडे होतं ते मंदिर पुन्हा बडवे उत्पाद आणि सेवाधारी यांच्याकडे यावं यासाठी आपलं आंदोलन आपण गेले अनेक वर्ष करत आहात. आता तो प्रश्न मार्गी लागण्यापूर्वीच आता नवं संकट कॉरिडॉरच्या निमित्ताने येतंय. कसं बघताय आपण याकडे? मुळात मंदिर सरकारकरण रद्द करावे ही आमचे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बॉडीवर पण मी आहे. तर कोणतंही हिंदूचं मंदिर हे सरकारच्या ताब्यात नसावं ही भूमिका घेऊन आम्ही लढतो आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पण आपल्या भक्तांच्या ताब्यात असावं, शासनाच्या ताब्यात असू नये ही भूमिका घेऊन आम्ही गेले 10 वर्ष लढत आहोत. दुसरा मुद्दा आहे की तिथं म्हणजे शेतावरनं भाताची परीक्षा करावी. तर मंदिर जतन व संवर्धनाच्या नावाखाली 73 कोटी आणि त्याच्यानंतर वाढवून 115 कोटी 150 कोटीचा निधी साधारणतः मंजूर आहे. त्याच्या आराखड्यात विविध कामं त्याच्या अंतर्गत सुचवली गेली. तर आपण आता पाहतोय की जतन व संवर्धनाच्या नावाखाली मंदिराचं मूळ स्वरूप देण्याच्या नावाखाली मंदिराचं मूळ जे चांगलं होतं, वैभव होतं जुनं, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यासाठी मी उदाहरण देतो की सभामंडपात जे चांगल्या शिळा होत्या, दगडी होते खरं म्हणजे वरची स्टाईल काढल्यानंतर ते उद्ध्वस्त केले आणि नवीन पेविंग ब्लॉक टाकल्यासारखे ते फरशा टाकलेल्या आहेत. तिथं मंदिर जिथं गळत नव्हतं ते वॉटरप्रूफिंग केल्यानंतर गळायला लागलेलं. ओल ज्या भागात आम्ही 35 वर्ष मी साधारण मंदिरात जातो, पण 35 ते 40 वर्ष ज्या भागात ओल कधी पाहिली नव्हती कितीही पाऊस झाला तरी त्या भागात वॉटरप्रूफिंग आणि तत्सम सुधारणा केल्यानंतर ओल झाली. अशा अनेक त्रुटी त्यात निर्माण झाल्या. त्यामुळं की बाबा नुसतं पैसे आहेत म्हणून तुम्ही घेऊ नका. आणि सगळ्यात मोठ्या आध्यात्मिक हानी आमची अशी झाली की 2-2 वर्ष त्या मूर्ती परिवार देवतातल्या की ज्याचा काहीही संबंध नसताना त्या काढून ठेवल्या गेल्या त्यातलं चैतन्य, आणि 2 वर्ष झाले तरी त्याला पुनर्स्थापित करण्यात आलं नाही. का तर हे कॉरिडॉरचं संकट आहे. कॉरिडॉर झाल्यावर ते पुनर्स्थापित करू म्हणून म्हणजे देवतांना सुद्धा ह्यांनी वनवासात ठेवलेलं आहे. त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ना तिथलं चांगलं करू शकताय ना आमचं काही करू शकताय. आता राहिला तो कॉरिडॉरचा प्रश्न. कॉरिडॉरचा कडेनं मंदिराच्या कडेनं विठ्ठल मंदिराच्या कडेनं जसे परिवार देवता आहे तसेच मंदिराच्या आसपास राहणारे ते भक्तगण आहेत आणि भक्तगणाच्या बरोबर तिथं नांदणारी संस्कृती आहे. एक मंदिर संस्कृती तयार झालेली असते तिथं. या मंदिर संस्कृतीला या कॉरिडॉरच्यामुळे मोठी हानी पोचते, ती कुठं तर नष्ट पावते अशी आमचं भूमिका आहे आणि त्याला विरोध आहे आमचा. आमची फक्त घरदार जात नाही, ही मंदिर संस्कृती आहे. मंदिराचे संरक्षण एक कडे ही आमची घरदार म्हणजे वारकऱ्यांच्या सुविधा केंद्र ही आमची घरं आहेत. मी त्याच्यासाठी वानगी दाखल तुम्हाला उदाहरण देतो की ज्यावेळेस आम्हाला केबीपी कॉलेजला मिटिंग झाली त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मंदिर तुमचे घरदार पाडून तिथंच कडेने काय करणार आहात, तो खाली व्यावसायिक गाळे व वरच्या मजल्यावर भक्त निवास आणि मंदिर समितीचे कार्यालय करणार. असं नाही सांगितलं, पण साधारणतः असं असू शकतं स्ट्रक्चर. मी म्हणलं तुम्ही किती वारकऱ्यांची किती भाविकांची सोय करणार आहेत तिथं, तर साधारणतः 2500 ते 2700 भाविकांची सोय होईल त्या भक्त निवासात. मी म्हणलं तुम्ही जो एरिया ॲक्वायर करताय त्यामध्ये आत्ता ऑलरेडी किती भाविक राहतायत त्याची सोय होतीये हे माहितीये का? 15 ते 20 हजार भाविकांची तिथं ऑलरेडी या भागात सुविधा होतीये आणि ती काढून त्यांची सोय काढून तुम्ही 2700 भाविकांची सोय करताय. मग ही मंदिर भाविकांची सोय करताय का गैरसोय करताय? दुसरं असं की आमच्याकडे राहणारा भाविक जो आहे वाड्यातनं तो 30 रुपये 50 रुपये 100 रुपये या अगदी कमी मोबदल्यात तिथं राहतात. सप्तमी ते पौर्णिमेपर्यंत राहतात, वारी पूर्ण होतपर्यंत. आणि काही भाविक तर नुसतं शिदा देऊन राहतात आणि 3-3, 5-5 पिढ्यांपासून हे ऋणानुबंध या भाविकांचे व इथल्या घरमालकांचे झालेले आहेत. ते कुठेतरी नष्ट करायचे आणि तुमचं व्हीआयपी कल्चर जे आता तुमचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत म्हणजे शासनाच्या भक्त निवासामध्ये 1400 रुपयाच्या आत रूम नाहीये. मग भाविकांची नेमकी तुम्ही सोय करताय का गैरसोय करताय? दुसरा मुद्दा असा आहे की उपलब्ध शौचालयाचे आहेत. तुमचे चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 1 वाजता उपलब्ध शौचालयातले ठेकेदार जे आहेत ते कुलप घालून जातात
आता समजा कॉरिडॉर झाला तर कॉरिडॉर झाल्यानंतर पुन्हा जे प्रस्थापित असणारे ठेकेदार आहेत ते पुन्हा असेच वागले तर भाविकांची सोय होणार आहे का गैरसोय होणार आहे? भाविकांचा दर्शनाचा तास कशी कमी होणार आहे? भाविकांच्या सुलभ दर्शन कसं होणार आहे? भाविकांना त्यानंतर मिळणाऱ्या सोयी कॉरिडॉरमुळे काय होणार आहे? या प्रश्नांना बगल दिली आहे. फक्त तुम्ही मोबदल्याचं बोला आणि ग्राउंड क्लिअर करा एवढंच बोलणं. माझा प्रश्न अभय सरांना आहे. आता तुम्ही उल्लेख केला की मंदिर परिसरातून मतदान प्रभाव दिसू शकतो मतदारांच्या नाराजीचा, होय पण कॉरिडॉरचा विषय मागील 3 वर्षापासून गाजतोय. होय मग 2 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक असो किंवा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूक असो, कॉरिडॉरचा विषय असून सुद्धा ह्या भागातून ज्या प्रमाणात भाजपने मतदान झालं ते पाहता तुम्हाला त्यांनी गृहीत धरले इथल्या मतदारांना, असं वाटत नाही का? गेल्या वर्षीच्या विधानसभेच्या मतदानाच्या वेळेला याच ठिकाणी याच हिंदू महासभा भवनमध्ये माननीय आपले आमदार समाधान दादा अवताडे आलेले होते. एक बैठक झालेली होती आणि त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सध्या तरी कॉरिडॉरचा काहीही विचार नाही. त्यांच्या शब्दावर लोक विसंबून राहिले. पूर्वापार हे देऊळ भागातला जो वर्ग आहे तो हिंदुत्वनिष्ठ आहे, त्यामुळे त्याने विश्वास ठेवला. पूर्वी हिंदू महासभेला आता भाजपला इथे जवळीक असणारे बऱ्यापैकी लोक आहेत, त्यामुळे हे उघड उघड आमचा विश्वासघात झालाय म्हणाला आता काही हरकत नाही. त्याबद्दल मी एक गोष्टी जोडू शकतो की इथला भाग जो आहे तो हिंदुत्वनिष्ठ आणि संतांवर विश्वास ठेवणार आहे. भाजपाला मतदान करा, देव देश धर्मासाठी भाजपाला मतदान करा असं इथल्या अनेक संतांनी, अगदी मुकुंद काका जारजेवळीकर, द्रविड आदरणीय द्रविड शास्त्री, देगलूरकर महाराज अशा अनेक संत महात्म्यांनी आवाहन केलं होतं. त्याचा परिपाक आणि त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून या भागाने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपाला इथं मतदान केलं होतं. लोकसभेला आणि विधानसभेला आम्हाला असं सांगितलं होतं की बाबा भाजपच मदत करेल, आम्हाला तुमच्या मनासारखं करेल. आता जी म्हणते ती त्यावेळेस तीच म्हणत होती की तुमच्या मनासारखं होईल, तुम्हाला विचारल्याशिवाय काही करणार नाही. लोकसभेला हेच म्हणलं, कॉरिडॉर अजून पुढे घेतला. विधानसभेला त्यांनी तेच सांगितलं आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊ, आम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू, अजून कॉरिडॉर पुढे घेतला. आता आमचे लोक शाळेत आले. आता यावेळेस लोकांनाही माहिती आहे की विरोध दर्शवायचा ही शेवटची संधी आहे आणि आमची लोक या निवडणुकीत दाखवून देतील. या निवडणुकीत आता परत कोण तुमची समजूत काढायसाठी आलं तर देणार का प्रतिसाद त्यांना विश्वास ठेवून? ते प्रश्न खरं हा मुद्दा महत्वाचा आहे, पण आम्ही इतके प्रयत्न केले, सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न केलाय, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केलाय, सगळ्या महाराज लोकांचे त्यांच्याशी बोललेलो आहे सगळ्यांचा, पण ह्यांना महाराष्ट्र शासन यांना गुपचूप कॉर्नर करायचा आहे असं आम्हाला वाटतंय. पण जर त्यांनी मुख्यमंत्र्याच्या लेवलनं किंवा सचिव लेवलनं जर आमच्यापर्यंत कोण आलं तर आम्ही नक्की चर्चा करू. पुनर्वसित होणाऱ्या किंवा विस्थापित होणाऱ्या लोकांना ना भूतो न भविष्य अशी नुकसान भरपाई दिली जाईल अशी मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच वेळा जाहीर भाषणात सांगितलं. तर तसंच त्यांनी जर वाढीव भरपाई दिली तर त्याचं काय फायदा? तुमचा प्रश्नही महत्वाचा आहे की बाहेरच्या लोकांना तसं वाटतंय की यांना जर भरपूर मोबदला दिला तर का कॉर्नर नको आहे, पण त्याचा मूळ मुद्दा पंढरी महात्म्य संत हो इथलं. ही मोक्ष नगरी आहे, ही पूर्ण पंढरी नगरी म्हणजे आपण नगर प्रदक्षिणा म्हणतो का नाही, त्याच्यातले जर तुम्ही 1100 घरं जर पाडत असताल ती मोक्ष नगरी राहिली कुठं? हे पंढरी महात्म्य संपतंय, इथं पैशाला काहीच किंमत नाहीये. आमची पांडुरंगाबद्दल आस्था संपते ना, आम्हाला पांडुरंगापासून तुम्ही देवापासून दूर का करता ही प्रश्न आहे. आणि आम्हाला एवढा अत्याचार होऊन वारकऱ्यांचेही प्रश्न सुटत नाहीयेत, मंदिर सुरक्षेत धोके देते, तर ह्या कॉर्नरला आम्ही पैसे घेऊन समर्थन कसं करायचं? कॉरिडॉरच्या सोबतच एक प्रश्न परत पुढे आला. 1982 साली जो मास्टर प्लॅन झाला त्याच्यामध्ये बाधित झालेल्या लोकांना अद्याप न्याय मिळाला नाही. 40 वर्ष जर न्याय मिळत नसेल तर मग ह्याला जबाबदार कोण? नागरिक, नगरपालिका प्रशासन की आणखी कोण? 100% प्रशासन, सरकार जबाबदार आहे ह्याला. सरकारने खरं तर एक चौकशी आयोग यासाठी स्पेशल नेमाला पाहिजे की या ही खरं व्यवस्था त्या काळचे राज्यकर्ते आपले चांगले होते अशी मनाई पाळी आली. कारण रस्ता रुंदीकरण करायच्या आधी पंढरपूर नगरपालिकेने ती जागा विकत घेतलेली आहे
ही सरकारची जागा नाही. पंढरपूर नगरपालिकेने ती पुढं आपल्याला विस्थापितांना द्यायची म्हणून विकत घेतलेली जागा आहे. आणि गेल्या 40 वर्षामध्ये त्यामध्ये इतके अनंत लफडे भ्रष्टाचार झाले की ज्यांचा विस्थापनाशी काही संबंध नाही अशा लोकांना त्या ठिकाणी प्लॉट दिले गेले. त्याचबरोबर अगदी अलीकडच्या 20 वर्षामागच्या काळात दुसऱ्या कारणाने अतिक्रमणं हटवली गेली. त्या अतिक्रमणांना इथं विस्थापित केलं गेलं, सुस्थापित केलं गेलं, पण मूळ विस्थापितांना मात्र कायद्याच्या जंजाळात अडकवलं. आणि अत्यंत वेडसरपणाचा एक नियम असा केलता की तुमची किती टक्के जागा गेल्यावर तुम्हाला कितीचा प्लॉट द्यायचा, ह्याचा खरं काही संबंध नव्हता. हा निकष असा लावायला पाहिजे होता की तुमची किती जागा गेल्यावर तुम्हाला किती जागा द्यायची. पण त्यावेळेला काय झालं की टक्केवारीवर आणलं. कोणाची घरं मोठी होती, कोणाची घरं लहान होती. त्यामुळं त्या नियमामुळं बऱ्याच लोकांना हा नियमाच्या बडक्यामुळं प्लॉट दिले गेले नाहीत आणि नाही त्या चोरांना मात्र इथं प्लॉट दिले गेले. नाही, देशभरातली काही जी प्रमुख तीर्थस्थळं आहेत त्या तीर्थस्थळाच्या ठिकाणी आता कॉरिडॉर मोठ्या प्रमाणामध्ये केलाय. त्या लोकांचं पुनर्वसन पण केलेलं आहे आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. मग तसं जर आंतरराष्ट्रीय दर्जाचं जर तीर्थस्थळ करायचं असेल आणि त्यासाठी जर केंद्र शासन राज्य शासन उत्सुक असेल तर मग आपला हा सगळा विरोध जो आहे तो चुकीचा आहे असं वाटत नाही. तुमचा प्रश्न जरी महत्वाचा असला, अयोध्येमध्ये त्यांनी कॉरिडॉर केला, काशीमध्ये कॉरिडॉर केला, पण तिथं वाऱ्या नाही आहेत. इथं वारे आहेत. तिथले प्रश्न वेगळे आहेत, इथले प्रश्न वेगळे आहेत. इथल्या वारकऱ्यांचे प्रश्न मूलभूत पहिल्यांदा सोडवले पाहिजेत ना. आणि इथं जर कॉरिडॉर केला म्हणजे ह्यांच्या मोठ्या प्रमाणात सगळी गर्दी एकत्र होऊन मंदिर सुरक्षा धोक्यात येते, वारकऱ्यांची चेंगराचेंगरी भविष्यात वारीत होईल, असे सगळे प्लॅन चुकीचे एवढा कसं काय देऊ शकता असा आमचा त्यांचा प्रश्न आहे. कॉरिडॉरमुळं तीर्थक्षेत्रामध्ये पर्यटक किंवा भाविक वाढतील ही एक फार मोठी अंधश्रद्धा आहे. कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये भाविक जे येतात ते त्याला काय सुविधा आहेत, कशा सुविधा आहेत ह्याच्यावर येतात. काय काय लागतं भाविकाला आल्यावर आपल्याला या ठिकाणी रूम, भले त्या देवळापासून 2 किलोमीटर का लांब असताना आम्ही 20 मिनिटं 40 मिनिटं चालत जाऊ, पण हक्काची आम्हाला रूम मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट त्याला गाडी पार्किंग लावायला जागा पाहिजे आणि ती खात्रीलायक मिळाली पाहिजे. तिसरी गोष्ट त्याला निदान 1 ते 2 वेळा तरी अन्नछत्रामध्ये प्रसाद मिळाला पाहिजे. आणि ह्यासाठी 2008 साली पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा पंढरपूरचे प्रांताधिकारी आणि विठ्ठल मंदिर समितीचे अजून एक पदाधिकारी हे तिरुपतीला दौरा करून आलेले आहेत. 8 सालापासून आज 25 सालापर्यंत त्यांचा अहवाल अद्याप प्रसिद्ध झाला नाही. तर अशा प्रकारे जे खरं जे बघायला पाहिजे ते बघत नाहीत. ऍक्च्युअल तिरुपतीमध्ये आम्ही बरेच वेळा गेलेलो आहे. मुतारी म्हणेपर्यंत पुढची मुतारी आपल्याला दिसते. संडास कुठं आहे एवढं विचारायला जास्त तर तिथं तुम्हाला संडास दिसते. इतकी त्यांनी व्यवस्था केलेली आहे छोटे छोटे. आपल्याकडे काय झालेलं आहे, मंत्रालयाच्या तोड शौचालय उभारलेली आहेत, परंतु ती चुकीच्या जागेवर उभारलेली आहेत. आणि ह्याचं उत्कृष्ट उदाहरण बघायचं असेल तर कधीही कुठल्याही क्षणाला बस स्टँडवर जावं, भलं मोठं शौचालय आहे तरी लोक समोर घाण करतात. म्हणून पुन्हा समोर एक घाण केले, समोर एक मुतारी आणि शौचालय बांधले, पुन्हा त्याच्या पुढे घाण करतात. ह्याच्यातला एकच संदेश आहे, जेवढी गरजेपेक्षा जास्त मोकळी जागा तुम्ही ठेवताल तेवढी घाणीशिवाय दुसरं काहीही होणार नाही. आणि आमचा विकासाला विरोध नाहीये. आमचा कॉरिडॉर म्हणजे जे काय ते शासनाचा विचार आहे की वारकऱ्यांना सुविधा द्याव्यात ह्याला विरोध नाहीये. फक्त आमचा अनाठाई पाडकाम जे आहे 1100 घरं पाडणार, मंदिरापासलाच भाग पाडणार. आमची तर अशी मागणी आहे की तुम्ही संपूर्ण पंढरपूरचा आराखडा काय करत नाही, मंदिरापाशी शो कसं काय करता तुम्ही? वारकरी काय फक्त मंदिरापाशी येतो का? स्टँडवर येतो, रेल्वे स्टेशनला जातो, सगळे पर्यटन स्थळ जाते. पूर्ण पंढरपूरचा विकास करा, पूर्ण पंढरपूरचाच नकाशा आराखडा आम्हाला द्या ना. आणि आमचं कमी नुकसान व्हावं, नदी पलीकडे डेव्हलपमेंट व्हावी, नदीची दोन्ही तीर डेव्हलपमेंट व्हावी अशी आमची इच्छा आहे. पंढरपूर देवस्थान भारतात सगळ्यात मोठं करा ना, अशी आमची इच्छा आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, अभयजींना आपण चर्चा इथं थांबवणार आहोत. कॉरिडॉरला मंदिर परिसरातील जे बाधित आहेत त्यांचा विरोध आहे. वारकऱ्यांची काय भूमिका आहे या सगळ्यामध्ये? कारण हे जे केले जात आहे ते सगळं वारकऱ्यांसाठी आणि महाराज मंडळींसाठी. त्यांची नेमकी भूमिका काय आहे, त्याचं पाठबळ आहे का आपल्याला?
कुठल्याही वारकऱ्याने कुठल्याही वारकरी संस्थेने कॉरिडॉरची मागणी केलेली नव्हती. वारकऱ्यांच्या महत्वाच्या 3-4 संघटना आहेत. त्यामध्ये वारकरी फडकरी दिंडी संघटना आहे, वारकरी पाईक संघ आहे, विश्व वारकरी सेना आहे, अजून काय वारकरी सेना आहेत. कुठल्याही वारकऱ्याने आज तागायतपर्यंत कॉरिडॉरची मागणी केलेली नव्हती व नाही. आजही वारकरी संप्रदाय आमच्या बाजूने आहे. आपण सर्व मंडळी सुज्ञ पत्रकार आहात. मी एकच सांगू इच्छितो की मंदिर समिती नावाचे जे महाराष्ट्र शासनाची संस्था आहे, या मंदिर समितीवर सदस्य होण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मर्जी असावी लागते. सत्ताधाऱ्यांची मर्जी सांभाळली तरच मंदिर समितीवर सदस्य होतो म्हणल्यावर मंदिर समितीच्या सदस्यांनी तर सरकारच्या आवाजामध्ये आपला होकार मिळवायला पाहिजे.